सुंदरी आरती करी मोगऱ्याचा गुटका भंडाऱ्याचा भटका गोल अंगणा सदानंदाचा महाराज की जय महादेव चिंतामणी मोरया आनंदीचा भैरवीचा महाराज की जय. जय मल्हार. आपण बघू शकतो या मंदिराची आख्यायिका. मंदिर बघितला तर शिवकालीन आहे आणि ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जेव्हा हा समोरचा जो भला मोठा आपल्याला जंगल दिसतो त्या जंगलामध्ये भला मोठा खडक आहे. त्या खडकावर म्हणजे घोड्याच्या पावलांची ठसे अजून पण अस्तित्वात आहेत आणि तिथून देवानी प्रस्थान केलेलं आहे. इथे बघितलं तर मंदिराच्या गाभाऱ्यात बघितलं एक सुबक अशी आपल्याला मूर्ती पाहायला भेटेल आणि त्या मूर्तीच्या खाली 3 शिवलिंग आहेत. खंडोबा, म्हाळसा आणि बानू असे 3 शिवलिंग आपल्याला म्हणजे पाहायला भेटतात. आणि त्याच्या लेफ्ट साईडला जो होळ आहे त्या लेफ्ट साईडच्या होळामधून म्हणजे पौर्णिमा असेल म्हणजे अशा अमावस्या असतात, ज्या कोणतेही उत्सव असतील त्या उत्सवाला म्हणजे त्या तिथून भंडारा निघायचा आणि अजून पण आता गुप्त स्वरूपात म्हणजे तो भंडारा तो निघताना आपल्याला आता दिसून येत आहे. आणि आपण बघितलंच का देवाचे 3 उत्सव होतात. डिसेंबर महिन्यात देवाचा भव्य असा हळदी समारंभ, हजारोच्या संख्येने भाविक इथं येऊन म्हणजे लोक दर्शन घेऊन जात आहेत. आणि त्यानंतर जो जानेवारी महिन्यामध्ये देवाचा भव्य असा थाटामाटात म्हणजे विवाह सोहळा मुळगाव या ठिकाणी संपन्न होत असतो. म्हणजे आपण बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये हा एकमेव असं खंडोबा मंदिर आहे का जागृत देवस्थान म्हणून लोक म्हणजे प्रति जेजुरी म्हणून या खंडोबा मंदिराला म्हणजे मानलं जातं. आणि आपण बघितलं तर जी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते, ज्या पौर्णिमामध्ये देवाचा पालखी उत्सव म्हणजे गावातून पालखी थाटामाटात निघली जाते आणि ती मंदिरावर म्हणजे तिची प्रदक्षिणा मारून पालखी संपन्न केली जाते. आणि त्यानंतर बघितला तर हा मंदिर प्रत्येक घरातल्या प्रत्येक गावातल्या माणसांनी म्हणजे या मंदिरासाठी श्रमदानातून हा मंदिर म्हणजे उभारलेला आहे. पूर्वीचे म्हणजे जे जुने जाणकार लोक होते त्यांच्या माध्यमातून हा मंदिर म्हणजे उभारला गेलेला आहे. पूर्वी म्हणजे तिथं भंडारा लोकांना पडलेला दिसला, त्या ठिकाणी म्हणजे देवाचं स्थान आहे हे गावकऱ्यांना कळालं आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे देवाची मूर्ती इथे स्थापन केली झाली. आणि आपल्या ठाणे जिल्ह्यातला एकमेव असं जागृत देवस्थान म्हणून हा खंडोबा मंदिर म्हणजे उदयास आलेला आहे. आणि आपण बघतोच का ह्या गावातला जो प्रत्येक घराघरातला माणूस आहे हा प्रत्येक घराघरातल्या माणसाने म्हणजे या मंदिरासाठी म्हणजे योगदान दिलेलं आहे. अशी मंदिराची आख्यायिका आहे. तर माझी इथं जवळजवळ 2.5 वर्ष झाली 3-2.5 वर्ष झाली मला मी मंदिरावर येतो व नित्यनेमाने देवाची दर रविवारी पूजा करतो. अजून इथे आल्यावर असं म्हणजे आल्यावर एकदम पॉझिटिव्हिटी मला जाणवते अशी का देवाचं अस्तित्व या ठिकाणी आहे. देव माझ्यासोबत, मला देव सकाळी दररोज उठवतो पण स्वतः 3:30 वाजता पहाटे का उठ बाळा लवकर रविवारी मंदिरावर ये, माझी पूजा कर, असं मला देव एकदम म्हणजे असं जाणवतं मला की देव स्वतःहून मला बोलवतोय म्हणून. पण एक बोलायचं झालं तर जवळजवळ 3 वर्षामध्ये मला जो अनुभव आलेला आहे मंदिराविषयी तो मी शब्दात नाही सांगू शकत. पण मंदिरावर जो आल्यानंतर जो वाईब जो येतो ना, आपण इंग्लिशमध्ये वाईब बोलतो मी, नाही तर मराठीत आपला पॉझिटिव्हिटी उत्साह जो आहे तो एकदम म्हणजे तो वेगळाच काहीतरी असा अनुभव आहे. पण तो जर आपण अनुभवायचा असेल तर दर रविवारी येऊन बघा कसं वाटतंय ते. आणि संपूर्ण आमचा ग्रुप आहे मल्हार सेवेकरी म्हणून. तर आम्ही दर रविवारी नित्यनेमाने सकाळी 6 वाजता आम्ही मंदिरावर येतो, पूजा करतो, अभिषेक घालतो, आरती करतो. मग आम्ही देवाचं दर्शन वगैरे झालं, मग प्रसाद वाटतो, मग आम्ही निघतो. पण देवाचं अस्तित्व मला जाणवलं कसं सांगू तुम्हाला, एक शब्दात सांगतो. एक दिवस काहीतरी घरात काम असल्यामुळे मला रविवारी यायला नाही जमलं. रविवारी आलो नाही मी. नंतर मग त्याच हप्त्यामध्ये मला देवाने दृष्टिकोन दिला का स्वप्नामध्ये येऊन देवाने मला दर्शन दिलं का नाही, ही आरती पूर्ण प्रॉपर मला अस्तित्वात दाखवली डायरेक्ट का ही आरती तू ना मी तिथं मला दिसत होती आरती पण मी त्या ठिकाणी नव्हतो, असं मला डायरेक्ट दर्शन दिलं देवाने. तेव्हापासून माझा एकही वार अजूनपर्यंत चुकलेला नाहीये. जय मल्हार. जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाले मी इकडे येतो आणि इकडे एकदम म्हणजे प्रसन्न वाटतं. दर रविवारी येतो, तसं येतो लहानपणापासूनच. पण तेव्हा कसं कधी जत्रेला यायचो, कधी लग्न असलं तर पण आता आम्ही दर रविवारी येतो ना, एकदम म्हणजे आमचा
अनुभव एकदम चांगला आहे. म्हणजे जसं सगळे इकडं सगळे आम्ही मित्र, आमचा ग्रुप आहे मल्हार सेवेकरी, सगळे एकत्र येतो. जेवढं पण इकडचं वातावरण आहे एकदम सुंदर. आणि सकाळी सकाळी येतो, अभिषेक वगैरे जी काही मजा असते ती एक नंबर असते. आरती वगैरे सगळं काय होतं, देवाची सेवा करायला भेटते दर रविवारी. खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. चंपाषष्ठीबद्दल सांगायला गेलो तर चंपाषष्ठीला एकदम इकडं म्हणजे प्रसन्न वातावरण असतं. हजारो भाविक इथे येतात सगळे, त्यात आम्ही सुद्धा असतो, आमचा ग्रुप सुद्धा असतो. जी काही मजा असते सगळी, वातावरण एकदम चांगलं असतं इकडं. आणि देवाच्या आरती एकदम म्हणजे असं मन प्रसन्न होतं जेव्हा सगळे एकत्र येतो. भंडारा जेव्हा उधळतो अख्खी, म्हणजे जसं जेजूरला आपल्याला म्हणतात सोन्याची जेजूर, तसा इकडं मुलगावचा आमचा गड पण सोन्याचाच होतो, हळदीच्या भंडाऱ्याने उडून सगळं. तसंच आम्ही महाशिवरात्रीला पण येतो इकडे दर दर म्हणजे रात्री 12 वाजता महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी. तर मग इकडं सुद्धा एकदम म्हणजे प्रसन्न वातावरण असतं. महाशिवरात्रीला रात्री अभिषेक होतो, सर्व एकत्र येतात, म्हणजे छान एकदम वातावरण असतो. काका तुमच्या काळातलं म्हणजे असं अनुभव सांगा ना तुमचा, म्हणजे असं मंदिरात काय बांधकाम वगैरे आहे? साधारण मला एक असं आठवत आहे का 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या वयानुसार पकडलं तर 12-13 वर्ष, त्यावेळेला आम्ही शाळेमध्ये असताना हायस्कूलला असताना त्यावेळेला आम्ही या मंदिरात ज्यावेळेला काम चालू झालं, म्हणजे त्यावेळेला छोटासा घुमट होता एक म्हणजे मंदिराचा, आणि छोट्या छोट्या अशा मूर्त्या होत्या. त्यावेळेला इथल्या स्थानिक लोकांनी, म्हणजे जुने जाणते लोकांनी, त्यावेळेला म्हणजे आमच्या आजोबांच्या पासून तर आमच्या वडिलांच्या पासून, तर ह्या लोकांनी खूप म्हणजे परिश्रम केलं या मंदिरासाठी. असं परिश्रम केलं का प्रत्येकाने निर्णय घेतला का मंदिराचा आपला हा मोठा मंदिर मोठा करायचे. तर जिकून तिकून गावातून परिसरातून देणग्या जमा केल्या. गावातल्या अनेक लोकांनी याच्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. त्याच्यामध्ये झाले तर गोपाल धोत्रे नावाचे एक होते, भाऊ पोसू जाधव हे होते, उंदरू अप्पाजी डबरे हे होते, नंतर सुदाम वामन दमदरे हे होते, लक्ष्मण हलवारे हे होते, पांडुरंग तुपे होते. त्याच्यानंतर गावातले अनेक असे वरिष्ठ मंडळी आपल्या देवाच्या कामाचे मोठा परिश्रम घेत आहे. बुधाजी कराले सारखे बदलापूरचे बिल्डिंगमधले ह्या लोकांनी जाम परिश्रम करून या मंदिराची उभारणी केली. उभारणी अशी केली त्यावेळेला आम्ही शाळेत असताना प्रत्येकाने आम्ही विटा रेती या मंदिरासाठी आम्ही वाहिलेली आहे. म्हणजे आम्हीच नाही तर अनेक परिसराच्या विद्यार्थी पण या मंदिरासाठी जाम परिश्रम करतात. तर गावातल्या लेडीज लोकांनी डोक्यावर हांडे आणून इथं पाणी वाहिलेलं आहे या कामासाठी. अनेक म्हणजे त्या स्त्रियांचं म्हणजे गावातल्या या मंदिरासाठी योगदान आहे. तर त्याच्यानंतर उत्सव पण आता असते आता आरती आम्ही चालू केली. एक 10-15 वर्षापासून गावातल्या अनेक तरुण यायला लागले न परिसराचे तरुण सगळे तयार झाले. म्हणजे आपला जो पूर्ण गट आहे ग्रामीणचा सिटीचा, इथले तरुण सगळे यायला लागले. आता उत्सव बघायला गेला तर आरतीचा उत्सव पहिले काहीच नव्हता, त्याच्यानंतर आरती चालू झाली. आता आरतीचा असा उत्सव वाटतोय का एखादा एक मोठा माहोल वाटतोय आपल्या मंदिरासाठी, आणि तो आनंद एक वेगळा वाटतोय. आणि आरतीला एक रविवारी आम्ही आलो नाही, तो आमचा म्हणजे शरीर संसार तो हप्ताभर का मी कधी आरतीला देवाची भेट घेतोय. ज्या वेळेला हे उत्सव माझ्या वयानुसार पकडला तर वयाच्या 15-16 वर्ष मला एक आठवतंय का अमावस्या पौर्णिमेला आपल्यातून एक या मंदिराच्या गाभाऱ्यातून एक असं हे आहे होल आहे छोटासा, त्या होलामधून साक्षात भगवंत बाहेर यायचा आणि भंडारा आहे ना, हा भंडारा निघायचा. पण काही कालांतरी तो भंडारा हा बंद झाला. हा भंडारा आता आमची इच्छा आहे का भंडारा चालू झाला पाहिजे. आणि अमावस्या पौर्णिमेला नंतर आपला खंडोबाचा हळद असते, त्याच्यानंतर खंडोबाचं लग्न असतोय, नंतर उत्सव असतोय. या उत्सवाला त्यावेळेला तर मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे त्यावेळेला. तर आता एक भगवंताला आमची इच्छा आहे का भगवंताने आम्हाला ते साक्षात ते रूप दाखवावं. आणि ते सहज नाही तर गावकऱ्यांच्या सगळ्या एकट्याने गावाची भले मोठे एक पूजा अशी व्हायला पाहिजे, एखादा अभिषेक इथं व्हायला पाहिजे. तर गावाने निर्णय घेतला तर सर्व काही होऊ शकतोय गावाच्या निर्णयानुसार. तर हे पण एक इच्छा आहे भगवंताला, आणि बरेच वर्षापासून इच्छा आहे का खंडोबाच्या आता मंदिराची उभारणी, पायऱ्यांची उभारणी चांगली झाली आतापर्यंत. तर आता एकच इच्छा आहे गावाने किंवा ग्रुप ग्रामपंचायत मुलगाव यांच्या थ्रूने खंडोबाला एक कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था आपली झाली पाहिजे. का ती अपेक्षा बरेच वर्ष भक्त येतात इथं पाण्याची व्यवस्था खाली इथं हे झालेलं आहे आपल्या इथं. एक पाणी कायमस्वरूपी पाहिजे. भक्तांना येण्यासाठी लेडीज येतात, त्यांना बायचान्स काय प्रॉब्लेम असतोय, जेंट्सला प्रॉब्लेम असतोय, तर पाण्याची व्यवस्था आपल्याकडे बिलकुल नाही. तर पाण्याची व्यवस्था ही आपली झालीच पाहिजे.
मेन महत्वाचा ही ग्रुप ग्रामपंचायतीला एक आग्रहाची विनंती आम्ही केलेली आहे. अनेक वर्षे मी 15 वर्षे ग्रामपंचायत मी स्वतः प्रत्यक्ष बोलतोय का तुम्ही बाकी आता काय राहून द्या, मेन पाण्याचा प्रश्न मेन खंडोबाला सोडवा, मेन महत्वाचा.